नमस्कार, मी डॉक्टर अविनाश भोसले, बालरोग तज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहोत. नुकत्याच आपण पेपर्समध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलं असेल की पुण्याच्या सिंहगड रिलेटेड भागामध्ये एक GBS नावाच्या आजाराची साथ आढळलेली आहे आणि त्यात मुलांचं पण बाधित होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. तर जाणून घेऊया हा GBS आजार नेमका काय आहे. तर GBS यालाच गिया-बारी सिंड्रोम किंवा गुलियन-बार सिंड्रोम अशा नावाने संबोधलं जातं. तर हा एक दुर्मिळ परंतु उपचाराने ठीक करता येण्याजोगा असा न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये होतं काय की आपली रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या नर्व्सच्या विरुद्ध काम करते, म्हणजे त्यात अँटीबॉडीज तयार करते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणेही त्या रुग्णामध्ये आढळून येतात. तर यातील लक्षणं कशी, तर यामध्ये हात, पाय, मान, डोळे याच्या स्नायू जे असतात हे स्नायू शिथिल होतात किंवा यांची ताकद जी असते ही टप्प्याटप्प्याने कमी होत असते. तसेच यामध्ये झिंझिण्या येणे यासारखे सुद्धा आपल्याला त्रास दिसू शकतात. त्यासोबतच बधिरता येणे या गोष्टी असतात. मुलांचा बॅलन्स जाणे, ते वारंवार पडणे, त्यांना गिळायला त्रास होणे असे सुद्धा होऊ शकतात. आणि काही केसेसमध्ये, ज्याला ॲडव्हान्स केसेस म्हणतो, त्यामध्ये श्वास घ्यायचा सुद्धा मुलांना काही त्रास उद्भवू शकतो. तर नेमका आता यामध्ये ही जी आताची साथ आली आहे यामध्ये तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांचं एक प्राथमिक अंदाज असा आहे की कॅम्पायलोबॅक्टर ह्या रोगजंतूमुळे हा आजार उद्भवतो आहे. तर हा कॅम्पायलोबॅक्टर GBS म्हणजे काय, तो कॅम्पायलोबॅक्टर जो हा आजार आहे हा बेसिकली दूषित अन्न, पाणी याचं सेवन केल्यामुळे होणारा पोटाचा एक विकार आहे, ज्याला आम्ही कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाई जंतू संसर्ग असा सुद्धा हा म्हणत असतो. एरवी हा तसा औषधांनी बरा होतो, परंतु काही वेळेस मात्र हा एक गंभीर वळण असं घेत असतो. यामध्ये काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्याला आपण सैनिक पेशी म्हणतो, ह्या जंतूला तर त्याच्यावरती हल्ला करतातच, परंतु कधी आपल्या नर्व्सला, म्हणजे आपण ज्याला नसा म्हणतो, याला सुद्धा आपला शत्रू मानतात आणि त्याच्या विरुद्ध त्या अँटीबॉडीज तयार करतात. म्हणजे आपली सिस्टीम आपल्या विरुद्ध ही काम करत असते. तर ह्या कॅम्पायलोबॅक्टरची लक्षणं काय, तर प्रामुख्याने ही लक्षणं जी आहेत ही मळमळणे, पोट दुखणे, अतिसार, कधी रक्तमिश्रित संडास सुद्धा होणे अशा प्रकारची ही लक्षणं यामध्ये उद्भवू शकतात. बरं, ही टाळायचं कसं, तर याच्यासाठी सगळ्यात आधी आहे आवश्यकता ती आपली पर्सनल हायजीनची. म्हणजे काय की जेवणाच्या आधी आपण जे आहे आपले हात जे आहे स्वच्छ धुवायला हवे. तसेच शौचावरून आल्यानंतर सुद्धा हात जे आहे ते स्वच्छ धुतलेले असावी. नखं ही कापलेली असावी. अन्न हे ताजं आणि गरम अन्न हे सेवन करायला हवं. तर स्वाभाविकच आपल्याला आता प्रश्न पडतो की ह्या आजारापासून मी माझ्या कुटुंबियांचं कसं संरक्षण करणार. जसं आपल्यामध्ये म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कधी प्रतिबंध हा उपचारापेक्षा बरा. तर तो कसा करायला हवा, सगळ्यात आधी पाणी हे आपण सुरक्षित पाणी प्यायला हवं. म्हणजेच पाणी आपण उकळून प्यायला हवं. जर पाण्याच्या क्वालिटीबद्दल काही शंका असेल तर बाटलीबंद पाणी सुद्धा वापरायला काही हरकत नाहीये. नंतर खाद्यपदार्थाची स्वच्छता, भाज्या, फळं ही सुद्धा आपण जी आहे ही स्वच्छ करूनच सेवन करायला हवी. मांस किंवा पोल्ट्रीयुक्त जे पदार्थ असतात हे योग्य प्रमाणात शिजवूनच सेवन केले जावे. याचं इंटरनल टेम्परेचर म्हणजे आतलं टेम्परेचर 75 डिग्री सेल्सिअस इतकं असावं असं विशेषज्ञ जे आहेत आपल्याला रिकमेंड करत असतात. तसेच कच्चं अर्धवट शिजवलेलं अन्न, विशेषतः मांसाहार हा पूर्णपणे टाळायला हवा. त्यात अंडी, सी फूड ही योगाने आलीच. वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व तर आपण नेहमीप्रमाणे जाणतोच की जेवणाच्या आधी, शौचाच्या नंतर हात हे स्वच्छ साबणाने 2 मिनिटं धुवायला हवी. नखं ही कापायला हवी. तसेच साथीच्या आजाराच्या काळामध्ये भांडी किंवा अन्न हे शेअरिंग करणं जे आहे आपण पूर्णपणे टाळायला हवे. आणि क्रॉस कंटॅमिनेशन सुद्धा आपण टाळायला हवे. म्हणजे काय की कच्चे आणि शिजवलेले अन्न हे आपण वेगळे ठेवायला हवे. आणि कच्चे मांस हाताळल्यानंतर जिथला स्वयंपाकघरातला प्लॅटफॉर्म असेल किंवा ती भांडी असतील ती पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करणे ही खूप आवश्यक असते.
कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास आपण आपल्या बालरोग तज्ज्ञांना जो आहे तो संपर्क साधणे खूप महत्त्वाचे आहे। ही माहिती जी आहे ही जनरल पब्लिक अवेअरनेससाठी दिली गेलेली आहे। मात्र कुठलाही वैद्यकीय निर्णय घेण्याच्या आधी आपल्या बालरोग तज्ज्ञांसाठी संपर्क निश्चित साधा। धन्यवाद। तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। तसेच भविष्यात तुम्हाला आणखी कुठल्या विषयांवरती माहिती घेणं आवडेल हे सुद्धा आम्हाला कळवा। तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। आपला दिवस शुभ जावो। धन्यवाद।